महाराष्ट्र क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। ढोकी शासकीय जमिनीवरील अतिक्रमण हटवा, ग्रामपंचायत समोर निषेध सभा आंदोलन। धाराशिव तालुक्यातील ढोकी येथील गट क्रमांक 35 मधील शासकीय जमिनीवर अतिक्रमण काढावे या मागणीसाठी सोमवार दिनांक 14 रोजी गाव बंद आंदोलन केले। ढोकी येथील गावकरी व्यापारी यांनी आपले कामकाज कडकडीत बंद ठेवून निषेध केला। यावेळी ग्रामस्थांच्या वतीने ग्रामपंचायत कार्यालयासमोर निषेध सभा घेण्यात आली। धाराशिव तालुक्यातील ढोकी गावातील महाराष्ट्र शासनाच्या कृषी खात्याच्या मालकीची असलेली 16 हेक्टर 68 आर जमीन ही विशिष्ट समाजातील घटकांनी बळकावली असल्याचा आरोप करत हे आंदोलन करण्यात आले। या प्रकरणी यापूर्वी 1 जुलै रोजी जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांना निवेदन देण्यात आले होते। त्या निवेदनानुसार 10 जुलैपर्यंत न हटवल्यास गाव बंद करून राज्यमार्ग रोखण्याचा इशारा देण्यात आला होता। मात्र जिल्हाधिकाऱ्यांच्या जमावबंदी आदेशाने ग्रामस्थांनी आपले हे तीव्र आंदोलन मागे घेतले होते। त्याऐवजी सोमवारी सकाळी 10 ते 12 या वेळेत ग्रामपंचायत कार्यालयासमोर निषेध सभा घेण्यात आली। दिवसभर गाव बंदची हाक देण्यात आली। व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेवून या बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। ढोकी येथील गट क्रमांक 35 मधील जमीन शासनाच्या कृषी खात्याची असून यामध्ये फळ रोपवाटिका असून गावातील काही उपद्रवी घटक या जमिनीवर वारंवार अतिक्रमण करत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय। शासनाने लवकरात लवकर यावरील अतिक्रमण काढून जमीन मोकळी करून न दिल्यास पुढील काळात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण इतर लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा गावकऱ्यांनी निवेदनात दिलाय। या निषेध सभेस गुणवंत देशमुख, गफार काझी, अमोल पापा समुद्रे, निहाल काझी, संग्राम देशमुख, अंकुश जाधव, राजपाल देशमुख, दौलत गाडवे, गुणवंत सुतार, गणेश पवार, भाऊसाहेब गरड, आरिफ काझी उपस्थित होते। एवढी मंडळ अधिकारी SS पवार, पोलीस ठाण्यातील सहाय्यक फौजदार राजाभाऊ सातपुते यांच्याकडे निवेदन देण्यात आले। या प्रसंगी गावातील सर्वपक्षीय पदाधिकारी, गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। महाराष्ट्र क्रांती न्यूजसाठी धाराशिव जिल्हा प्रतिनिधी तौफिक मोमीन शिराढोण। रोपवाटिकेसाठी आरक्षित असलेल्या जमिनीवरती काही लोकांनी जे अतिक्रमण केलं आहे त्याच्या निषेधार्थ गाव बंद व निषेध सभा घेण्यात आली। मला या निमित्तानं पहिल्या तुम्हाला सर्व सविस्तर सांगितलं आहे, परंतु मला ज्या लोकांनी यावर अतिक्रमण केलं आहे त्यांना आपल्या माध्यमातून मला आवाहन करायचं आहे की आम्ही काय गाववाले तुमचे दुश्मन नाही, परंतु तुम्ही जो मार्ग अवलंबला आहे तो चुकीचा आहे। कारण तुम्हाला विकसनशील करण्यासाठी, विकसित करण्यासाठी केंद्र शासनाने, महाराष्ट्र शासनाने अनेक योजना केल्या आहेत। त्यापैकीच एक म्हणजे जमीन घेणे, स्वावलंबी करण्यासाठी जमीन देणे। तर एका आदिवासीयांना कमीत कमी 5 एकरपर्यंत जमीन शासन देतो आहे आणि त्याच्यासाठी भरपूर प्रमाणात पैसे देखील देत आहे। आणि या माध्यमातून आम्ही पूर्ण तुम्हाला सहकार्य करायला तयार आहे। जर तुम्हाला जमिनी नसतील तर ते जमीन उपलब्ध करून देण्यासाठी कुठं तुम्हाला एक आदिवासी समाज आहे पण कुठं काय अडचण येत असेल, कोण जमिनी घेत नसेल तर त्यांचं मत परिवर्तन करून देखील तुम्हाला जेवढे लोक आहेत त्या लोकांना आम्ही द्यायला तयार आहोत, कारण तुम्ही देखील आमचे बांधव आहे। परंतु ह्या गैरपद्धतीने, गैरचुकीच्या माध्यमातून जर तुम्ही असा पांडा पाडत असाल तर हे चुकी, मला एवढं या सांगायचं हे चुकीचं आहे। तुम्ही कायदेशीर मार्गाने, पिरसर मार्गाने या, आम्ही तुमचं पूर्ण गाव तुमच्या पाठीशी आहे। गाव काय तुमचं दुश्मन नाही आहे, कारण तुम्ही आतापर्यंत या गावामध्ये 40-50 वर्षापासून राहत आहे। तुमचा आम्हाला त्रास नाही, आमचा तुम्हाला त्रास नाही, तरी पुढं काही अशा मतभेद होऊन का किंवा आपल्याला वितुष्ट निर्माण होतील अशा काही गोष्टीला तुम्ही टाळा व त्यांच्या नेतेमंडळीला सुद्धा मला या निमित्तानं आवाहन करायचं आहे। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।